की RSSने मोदींचा राजीनामा घेतला नाही आणि त्यांनी बीजेपी मधल्या कुठल्याही माणसाला पंतप्रधान करावं ते जर केलं नाही तर ज्यामुळे मोदी ब्लॅकमेल होतात आहेत त्या संदर्भातल्या काही रील्स या बाहेर येतील असं ते सांगतायत. थँक्यू. त्या रील्स तुमच्याकडे आहेत का तुमच्यापर्यंत? अरे माझ्याकडे असते तर मी सोडल्या नसते का. परंतु ज्या पद्धतीनं भाजपा पक्ष एक बहुमत घेऊन सत्तेत आलेला आहे ते भाजपच्या नेत्यांना आव्हान न देता तुम्ही मोहन भागवत यांनी कारवाई करावी, यांनी मोदीच्या बाजूला हटवावं असं म्हणत आहोत. हो, कारण का मोदीनं RSSनीच मोदींना पंतप्रधान केलेलं आहे, त्याच्यामुळे हटवण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. वाटतं का पण त्यांना बाजूला केलं जाईल राहिलाय स्वतः राहुल गांधी हे देखील हे मी असं म्हणे त्यांना तिथे बोलायला दिलं नाही तर आम्ही इथे निमंत्रण दिलं होतं, लोकांमध्ये बोलायचं होतं त्यांनी. परंतु त्यांनी लोकांमध्ये येऊन जर बोलले तर मोदींना काढा किंवा नका काढू. ऑक्टोबर पर्यंत लोकसभेच्या निवडणुका राहुल गांधी लावू शकतो अशी परिस्थिती आहे. परंतु विरोधी पक्ष उदासीन आहे का रस्त्यावरची लढाई लढण्यामध्ये प्रामुख्याने? आता त्यांनी खुलासा त्यांचा करावा, मी काही सांगू शकत नाही. ते का लढत नाहीयेत, का रस्त्यावरती उतरत नाहीयेत, का आवाज उठवत नाहीये याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी करावा, राज ठाकरेंनी करावा, त्याच्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टीज आहेत त्यांनी करावा, काँग्रेसचे राहुल गांधी आहेत, प्रियंका गांधी आहेत, सोनिया गांधी आहेत, खरगे आहेत यांनी करावा, स्टॅलिन आहेत त्यांनी करावा, TMCच्या ज्या ममता बॅनर्जी आहेत त्यांनी असं करावं. आणि सगळ्यात मोठं जे आहे तो त्याच्या संदर्भातला शोक संदेश सुद्धा सोशल मीडियावरती म्हणा किंवा इतर कुठल्या मीडियावरती पंतप्रधान देऊ शकत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका असं मी त्या ठिकाणी म्हणतोय. लेवल ऑफ मुस्लिम हेट्रेड ही किती आहे ही याच्यातूनच दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस इस्रायलच्या दौऱ्यात गेलेले होते त्यावेळेस त्यांनी फादरलँडचा उल्लेख खरं तर त्यांनी केलेला आहे. खरं तर इस्रायलने भारताला कुठेतरी या सगळ्या संदर्भात अडकवलंय का या युद्धजन्य परिस्थितीत? आता एस्टिन हा असताना जोसेफ एस्टिन हा पहिल्यांदा ज्यू आहे. जेफ्री एस्टिन हा जो आहे हा ज्यू आहे.